नवीनच काहीतरी प्रयोग करायचा आणि नाश्त्याला काहीतरी आचकड-बिचकड काहीतरी करायचं. त्याच्यामुळे मेदूवडे करायचे ठरवले होते. ते रात्रीच ठरवले. डाळ वगैरे रात्रीच भिजू घातली आणि सकाळी उठून शेंगदाण्याची चटणी आणि आपलं ते काय म्हणतात त्याला सांबार, रस्सम बनवायचा होता. आणि ते बी आपल्या मराठी स्टाईलमध्ये. जास्त काही झमेले नाही, जास्त काही झंझट नाही, एकदम सिंपल आपलं. त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो, मिरची, हे ते लसण वगैरे बघा एवढं आहे. तुम्ही बघून घेसाल. बापरे, सांगता तर मला दमच येत होता. हे बघा एवढं सारं टाकलं आहे ना त्याच्यामध्ये आणि त्याला मस्त मिक्स केलं ॲज युजल, नेहमीप्रमाणे तेच. आणि त्याच्यामध्ये काय चटणी, मीठ तुम्हाला वाटते ते टाका, तुम्हाला जे आवडते ते टाका. मला तर एवढंच आवडते चटणी, मीठ, बेसिक जे काय आहे ते. जास्त तामझाम नाही आवडत आमच्या घरी. बघा आता वरण टाकलं आणि हे आहे चिंच, भिजवलेल्या चिंच. त्याचं पाणी करून नाही, आई असं चिंचच टाकते. मला ते चिंच खूप आवडते. आपला रस्सम झाला तयार, एकदम स्वादिष्ट, झणझणीत, सिंपल आणि एकदम फास्ट. बघा दिसत आहे ना मस्त. आता इकडे वड्यासाठी तेल, हे वड्याचं आहे. हे आपलं उडदाची डाळ आणि चण्याची डाळ रात्री भिजवून घातली, सकाळी मिक्सरमध्ये काढली आणि हे याच्यामध्ये कोथिंबीर, आता इनो टाकत आहे आणि मिरची टाकली आणि अद्रक टाकला. बघा याला असं फेटून घ्यायचं, गरं 5 मिनिट असं रेस्ट ठेवायचं. नंतर करायचे याचे मस्तपैकी जसं जमेल तसे वडे करायचे. आपल्याला काय आकार उकार काही मॅटर करत नाही. हे बघा पडतही नव्हतं त्यात कढईमध्ये, एवढं चिकट होतं ते बॅटर, पण वडे मस्त झाले होते. आता बघा नाजूक हाताने नाजूक पद्धतीने हे वडे करायचे आणि मध्ये त्याला असं होल करायचं. काऊन करतात मला नाही माहीत, पण तुम्ही बी करा, आम्ही केलं होतं म्हणून. असे मस्त ना वडे करायचे त्याचे आणि अलगद ते तेलामध्ये सोडून द्यायचे. प्रेमाने सोडा, एकदम छेडछाणी करू नका त्याच्यासोबत. जसं आम्ही करत आहोत तसंच करा. मज्जा केली, जसं तुम्हाला करता येते तसं करा. आपल्याला कुठे हॉटेल खोलायचं आहे. हे बघा किती मस्त दिसत होता. हे बरा झाला होता, हॉटेलसारखा नाही पण बरा होता आणि स्वादिष्ट झालता, पण खूप सुंदर लागत होता त्या रस्समसोबत आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत. शेंगदाण्याची चटणी आपली बेसिकच, म्हणजे आपण शेंगदाण्याचं जसं बेसन करतो तसंच चटणी केली आईने. एक वडा तर तयार झाला होता आणि मला खावं वाटत होतं, पण कंट्रोल केलं, होऊ द्या म्हटलं 4-5. आणि परत अजून तसंच गोल करायचं आणि तेलात अलगद सोडायचं. असंच चालू होतं. बघा कशी करत आहे माझी आई. आपले काय सिंपल रेसिपीज राहतात पण टेस्टी. माझ्या आई तर एक नंबर बनवते सगळं आणि तिच्या हाताला खूप चव आहे. आता तुम्ही चव घेऊ शकत नाही, पण व्हिडिओतून समजतेच. बघा असं होल पाडायचं. होल कशासाठी पाडायचं हे मला नाही माहीत. मला वाटते बहुतेक ते सगळीकडून म्हणजे प्रॉपर झालं पाहिजे त्याच्यासाठी. हे वडे तर झाले होते मस्त, दिसतही होते मस्त आणि पण टेस्टी खूप होते. म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा जरा जास्त टेस्टी होते ते. हे बघा याला थोडंसं फास्ट केलं मी व्हिडिओला, होत नव्हते ते. बापरे, याला तर खूपच वेळ लागते, पण याला सहनशीलता, पेशन्स पाहिजे. म्हणजे काय माझ्यासारखे खादोड्या लोकांचं तर नाहीच आहे हे. मला तर कधी खावं वाटते, झाल्याबरोबर खावं वाटते मला. बघा आपले सगळे वडे करून एकदम मस्तपैकी तयार होते. अशा पद्धतीने सगळे वडे करून घेतले. काही एवढं तामझाम नाही त्याच्यात, काही एवढं लंबक खेचायचं नाही. बघा झाले ना वडे, रेडी आहेत खायला. आता खा, नाहीतर ठेवून द्या, नाहीतर कोणाला खायला द्या. मेदू वडे म्हटल्यावर सगळ्यांना आवडतच असेल. ही आहे आपली शेंगदाण्याची चटणी. हे मस्त झालते, पण चटणी याची रेसिपी नाही शूट केली मी, पण चटणी एक नंबर झाली होती. आणि हे आपला सांबार, रस्सम आणि खा मग.